पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत। त्यामुळे आज मोदी नेमकं काय बोलतात आणि कोणती मोठी घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सर्वसामान्य नाशिककरांना यावर नेमकं काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचा रिपोर्टर उमेश आवणकरने। आज पुन्हा नरेंद्र मोदी हे जनतेशी संवाद साधणार आहेत। नेमक्या या संवादामध्ये संवाद साधल्यानंतर नाशिककर जनतेला नेमक्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊयात। आपल्या सोबत आहेत शेतकरी बांधव आहेत। आज पुन्हा नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत। एक शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहे? पहिलीच शेतकऱ्यांची अपेक्षा हीच आहे की पूर्ण सातबारा कोरा करावा, पूर्ण कर्जमुक्ती करावी शेतकऱ्याची। आणि सगळ्यात जास्त जर 50 दिवसात त्रास झाला असेल तर शेतकऱ्यांनाच फार त्रास झाला। पूर्ण मालाचे मातीमोल झाला, म्हणजे 5 पैशाचाही त्याला किंमत राहिली नाही, रस्त्यावर माल फेकावा लागला। याची पूर्ण नुकसान भरपाई सरकारने द्यावी आणि निर्यातीचा पूर्ण कर बंद करून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, शेतीमालाला प्रोत्साहन द्यावे। ते परकीय गंगाजल त्यामुळे भारताची वाढू शकेल, यात मोठा देशाचाच फायदा होईल। कर्जमाफीची देखील अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे। व्यावसायिक आहेत, काय अपेक्षा आहे? काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जो आपला देश आज उभा राहिलेला आहे, या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी ही लढाई लढताना नक्कीच सामान्य जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहून, तसंच व्यावसायिक उद्योग या क्षेत्रातील लोकांनी आपला संयम 50 दिवस राखलेला आहे। कॅशलेसकडे हा जो काही संपूर्ण व्यवहार नरेंद्र मोदी करू पाहत आहेत त्याची देखील अपेक्षा व्यक्त केली आहेत। सामान्य नाशिककर म्हणून काय अपेक्षा आहे? खरं तर नोटबंदीचा निर्णय मोदींनी घेतला, अतिशय आश्चर्याचा धक्का त्या ठिकाणी होता, परंतु तो निर्णय मोदीजींनी घेतला आणि त्याला जनतेने सहकार्य केलं। आज ज्यावेळेस मोदीजी बोलतील, निश्चितच जो एक दरी आहे श्रीमंत आणि गरिबांची ती कमी करण्याचा प्रयत्न मोदीजी करतील। त्यामध्ये एक सामान्य नाशिककर म्हणून आम्ही एक अपेक्षा अशी करतो की रिअल इस्टेट असेल किंवा सोन्याचा जो विषय असेल त्याविषयी आज मोदीजी निर्णय घेतील आणि जी दरी वाढलेली आहे गरीब आणि श्रीमंताची ती कुठेतरी कमी होईल। व्यापारी म्हणून काय आपली अपेक्षा आहे? व्यापारी म्हणून सरकारने सुविधा द्यायला पाहिजे। व्यापारी गटाला प्राधान्य थोडक्यात म्हणजे पेमेंटची व्यवस्था, कॅशलेसचं त्यांचं चालू आहे ते धोरण, त्या संदर्भात पण चेकचं पेमेंट किंवा थोडी कॅश शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून द्यावी, मोठी अपेक्षा म्हणून। एकंदरच शेतकरी असेल, व्यापारी असेल किंवा सर्वसामान्य नाशिककर आहे, या सर्वांचं लक्ष आजच्या या मोदी नेमकी काय घोषणा करता याकडे लागलंय। नाशिकहून उमेश आवणकर, महाराष्ट्र वन।